आलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो। माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि TV9 चे पत्रकार आपले आमचे स्नेही चंदन पुजारी यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। मी आजची जी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे ती अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आहे। रागामध्ये, नैराश्यामध्ये किंवा उद्विग्न होऊन मी ही पत्रकार परिषद घेत नाहीये। अतिशय शांतपणे, संयमाने आणि विचारपूर्वक या पत्रकार परिषदेला मी आता संबोधित करतोय। गेले 20 वर्ष मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे या शहरामध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले, पक्षाच्या अनेक आंदोलनामध्ये, अनेक मोर्चांमध्ये पक्षाची सत्ता असो अगर नसो मी पूर्ण झोकून देऊन या संघटनेच्या वाढीसाठी काम केलेले। भारतीय जनता पार्टी हा माझा आत्मा आहे, आई समान मी या पक्षाला आजपर्यंत मानलेला आहे। परंतु नाशिक महानगरपालिकेची जी निवडणूक 15 जानेवारी 2026 ला होते, यामध्ये मी हा जो प्रभाग क्रमांक 1 आहे ज्यामध्ये 4 सदस्यीय निवडणूक पद्धती असल्यामुळं अ जागा जी होती ती अनुसूचित जाती म्हणजे SC वर्गासाठी महिला राखीव होती, ब जागा जी होती ती अनुसूचित जमाती आदिवासी पुरुष म्हणून ती जागा त्या ठिकाणी आरक्षित होती, क जागा जी होती ती OBC महिला आणि ड जागा जी होती ती सर्वसाधारण असं आरक्षण या ठिकाणी असल्यामुळं मी सर्वसाधारण जागेतनं भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती। ही उमेदवारी मी पहिल्यांदा मागितलेली नाही। 2012 ला मी पक्षाकडे माझ्या आईसाठी उमेदवारी मागितली होती, त्यावेळेला मला थांबावं लागलं। पक्षाचा निर्णय मी स्वीकारून पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत राहिलो। 2017 ला मी स्वतः परत उमेदवारी मागितली होती OBC जागेतनं, त्याही वेळेला मला AB फॉर्म घ्यायला बोलवून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातनं परत यावं लागलं। मी तोही निर्णय स्वीकारला, ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलो। त्यानंतर मी या शहराचा, नाशिक शहर भाजपाचा युवा मोर्चा म्हणून काम केलंय। महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपासून तर सर्व राज्यातलं मंत्रिमंडळ एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदी असं या ठिकाणी नाशिक शहरात एकाच दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाच्या 150 शाखा खोलण्याचा विक्रम हा त्या माझ्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। नंतर मी भारतीय जनता पार्टीचा सचिव झालो, आता मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे। सरचिटणीस ही अत्यंत जबाबदारी, महत्त्वाची जबाबदारी आहे। भाजपाच्या नाशिकच्या अध्यक्षानंतर सरचिटणीस हा फार मोठा महत्त्वाचा विश्वासू असा जबाबदार पदाधिकारी असतो। तुम्हाला कल्पना असेल AB फॉर्मवर सुद्धा नाशिक शहरातल्या सर्व AB फॉर्मवर सही करण्याचा अधिकार जर पार्टीने ठरवलं तर अध्यक्षाला किंवा सरचिटणीसला असतो। कोर कमिटीचा देखील सरचिटणीस हा सदस्य असतो। परंतु मी स्वतः निवडणूक लढवू इच्छित असल्यामुळं या सगळ्या प्रक्रियेपासून मी स्वतःला लांब ठेवलेलं होतं। हे आजच झालेलं आहे। लोकांना स्वतःला प्रचार करावा लागतो, मतं मागावी लागतात। माझा प्रचार हा जनतेने हातात घेतलेला आहे आणि मला उमेदवारी नाही म्हटल्यानंतर अनेक माय माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। त्या अश्रूंची किंमत मी वाया जाऊ देणार नाही। मी निवडणूक लढतोय म्हटल्यानंतर तसं तर मी 20 वर्षापासून सातत्याने काम करतोय, पण एवढ्या 2 महिन्यामध्ये 10,000 लोकांच्या दारामध्ये 4था मजला असो 5वा मजला असो रक्ताचं पाणी करून माझ्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीचा प्रचार हे सगळी यंत्रणा उभी केलेली होती। राजकारणामध्ये आता माझ्या बोलण्या झाल्यानंतर तुम्ही कदाचित नेत्यांना, या प्रक्रियेतल्या प्रमुखांना प्रश्न विचाराल की बुवा अमित घुगेंनी असं सांगितले, त्यावर तुमचं काय उत्तर आहे? त्यावेळेला असं उत्तर दिलं जाईल की पार्टीने सर्वे केला, ते सर्वेमध्ये नव्हते। पार्टीने आर्थिक निकष बघितला, पार्टीनं सामाजिक समीकरण बघितलं किंवा निवडणुका लढण्याची काही स्ट्रॅटेजी असते, असे काही ना काही कारणं दिले जातील। पण या सगळ्या कारणांवर
माझ्याकडे उत्तर आहे. आर्थिक निकष हा मला लागू होत नाही आणि निवडणुकीला जो खर्च करायचा आहे तो खर्च करण्याची क्षमता ही माझी नक्की आहे. माझ्यासाठी अशा अनेक लोक आहेत जे वर्गणी काढायला तयार आहे किंवा माझा संपूर्ण निवडणुकीचा खर्च एकट्याने करायला तयार आहे. असे मोठे लोक सुद्धा माझ्या पाठीशी होते. सर्वे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो सर्वे जाहीर करावा. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर या महाराष्ट्राचा विश्वास आहे, आमचाही विश्वास आहे. अतिशय प्रतिभा संपन्न महाराष्ट्राच्या हिताचा विकास करणारं ते नेतृत्व आहे. परंतु देवा भाऊ आपल्यापर्यंत जो सर्वे पोहोचवलेला आहे तो सर्वे सुद्धा बदलण्यात आलेला आहे. आपल्याच विश्वासू टीमने तो सर्वे केलेला आहे. तुमच्या मार्गदर्शनाखालीच तो सर्वे झालेला आहे. खरा सर्वे आपण बघितला पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. सर्वेमध्ये अमित घुगे येत नाही असं होऊच शकत नाही. सर्वेमध्ये मी 2017लाही 1 नंबर होतो आणि 2025-26 ही आत्ताची इलेक्शन आहे यामध्येही मी 1 नंबरच होतो, हा मला विश्वास आहे. नंतर कारण दिलं जाऊ शकतं की सामाजिक समीकरण, परंतु एका घरामध्ये मुलाला आणि वडिलांना एकाच प्रभागामध्ये तिकीट दिलेले, सातपूरला दिलं, सिडकोला दिलेलं आहे, अन्य काही ठिकाणी दिलेलं आहे. रविवार कारंजाच्या प्रभागामध्ये एकाच वर्गातले 2 उमेदवार दिलेले आहे. इंदिरानगरच्या काही प्रभागामध्ये एकाच वर्गातले 2 उमेदवार दिलेले आहे. ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते विजयी व्हावेत, त्यांच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही, ते माझ्यासारखेच कार्यकर्ते आहेत. परंतु जो कारण जे दिलं जाईल की सामाजिक समीकरण, तर ते या ठिकाणी लागू होत नाही. इथला जो मतदार आहे तो कुठल्याही वर्गाचा असो, दलित असो किंवा मराठा बांधव असो, कुठल्याही वर्गातला माणूस असो, त्याच्या हृदयात माझं स्थान आहे. मला उमेदवारी नाही म्हटल्यानंतर त्या लोकांचे आजही त्यांनी अश्रू त्या ठिकाणी त्यांचे गाळलेले आहेत. मला फोन करून त्या लोकांना भावनाही व्यक्त करता येत नाहीयेत. मी पुन्हा सांगतो, नगरसेवक पदासाठीचा हा माझा प्रयत्न नाही. माझं प्रतिमा, माझं स्थान हे नगरसेवकापेक्षा आजही मोठंच आहे. मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर मला मी सत्ताधारी पक्षाचा किंवा सत्तेत नसल्याचा मला कधीही फील येत नाही. शेवटी कार्यकर्त्याची भूमिका मी आज मांडतोय. आज ही 11 वाजता म्हणजे आता 11:30ला माझी प्रेस होतीये. मी आजच तुम्हाला सांगतो की दिवसभरामध्ये तुम्हाला अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची, जबाबदार पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया येईल. या सगळ्या संदर्भामध्ये मी पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय केलेला आहे. मला अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे मी महापालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, या इलेक्शनमध्ये पूर्ण झोकून देऊन स्वतः उमेदवार असल्यासारखं रक्ताचं पाणी करून मी पक्षाच्या विजयासाठी काम केलेलं आणि हे जनतेने बघितलेले. त्यामुळं मला काही मिळवण्यासाठीचा हा प्रश्न, हा सगळा काही माझा प्रयत्न नाही आहे. या प्रवृत्तीविरुद्ध, या सगळ्या घटनाक्रमाविरुद्ध माझा हा आवाज आहे. मी भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती. मला AB फॉर्म न मिळाल्यामुळं आता माझा फॉर्म हा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी व्हॅलिड झालेला आहे. आज मला जे काही चिन्ह मिळेल, उद्यापर्यंत माघारी आहे, आज जे काही मला चिन्ह मिळेल ते चिन्ह घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे, लोकांचे आशीर्वाद घेणार आहे. पुन्हा सांगतो की निकाल काय लागेल याची मला पर्वा नाही आहे, पण या सगळ्या चुकीच्या कार्यपद्धतीचा आज भारतीय जनता पार्टी तुमच्याच वृत्तवाहिनीवर, सगळ्या वृत्तवाहिनीवर कोणी अंगावर रॉकेल टाकून घेतंय, कोणी उपोषण करतंय, कोणी स्वतःचं तोंड जोडून घेतंय. ह्या पद्धती करण्याची आवश्यकता नाही. त्या लोकांना माझं विनंती आहे, आव्हान आहे, असं स्वतःचं केविलवाणं प्रदर्शन करू नका. तुम्ही संघर्ष करा, जनतेला तुम्ही कौल मागा. शेवटी पक्ष उमेदवारी देऊ शकतो, विजयी कोणाला करायचं हे जनता आणि मतदार ठरवते. त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आपलं असं केविलवाणं प्रदर्शन करू नका. भावनांवर भावनिक होऊन अशा पद्धतीचं, एक अपंग सिडकोतला कार्यकर्ता आहे, अपंग होता, त्याची पत्नी अपंग आहे, त्यांनी स्वतःचं तोंड जोडून घेतलं. अतिशय वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघताना. तर याच सगळ्या भूमिका माझी विशद करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद बोलवली होती.